नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी ताई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत वरण भात, वांग्याची भाजी आणि बट्ट्या. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आपण पहिले वरण भात लावून देणार आहोत. आता हे एक पाव वाटी तुरीची डाळ आहे. ते आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत. आणि आपल्याला आता भात पण लावायचा आहे, तर आपण भात पण लावणार आहोत. तर ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर आपण आता कुकरमध्ये लावून घेऊ. आपण आता गॅस पेटवून घेऊया. आणि हे स्वच्छ पाण्याने धुणं झाल्यानंतर आपण आता आपले तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहोत. 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आणि आपण आता डब्यामध्ये पाणी टाकत आहोत डाळीमध्ये. तर 1 तांब्या आणि थोडंसं वरती टाकायचं. आणि तांदूळामध्ये पण पाणी टाकून घेऊ. आणि आपण आता गॅस पेटवून मीठ टाकून घेऊया. आता गॅस पेटवून कुकर ठेवूया. त्याच्यावर कुकरमध्ये पण पाणी टाकायचं आहे. आणि आपले डबे लावून घेऊया. त्याच्यात वरण भात आपला होत राहणार आहे. दोन्ही डबे लावून घ्यायचे. आणि वरण भात लावल्यानंतर आपण भाजी करणार आहोत. आता आपला वरण भात होत राहणार आहे. तोपर्यंत आपण भाजीचे साहित्य बघूया. ह्या कढीपत्ता, हे मोहरी, हे जिरं, आलं लसण, आणि हे अर्धा किलो वांगी आहे. आणि लाल तिखट, मीठ, कोथिंबीर. आपण आता कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकूया. तेल टाकल्यानंतर तेल थोडं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकूया. त्यात मोहरी चांगली तडतडूया. तडतडली पाहिजे चांगली. आणि कढीपत्ता टाकूया. जिरं पण टाकून घेऊया. चांगलं होऊ द्यायचं आहे ते चांगलं. आणि त्या आलं लसणची पेस्ट टाकूया. आलं लसणची पेस्ट चांगली परतून घेऊया. आता हे बट्ट्यांसोबत वांग्याचीच भाजी नाही, आपण कोणती पण भाजी अशी करू शकतो. म्हणजे आपण पत्ताकोबी पण करू शकतो, फुलगोबी करू शकतो, गावऱ्या शेंगा, कोणती पण अशी, काशीफळ वगैरे. आता तिखट टाकून घेऊया. आणि तिखट झाला. आता मसाला टाकून घेऊया आपला. आणि हळद टाकूया. हात देऊन चांगलं आता थोडं पाणी टाकून घेऊया. त्यात पाणी टाकल्यानंतर थोडं उकळी येऊ द्यायची आहे त्याला. उकळी आल्यानंतर आपलं वांगी टाकून देऊया. आता हात देऊन मीठ टाकून घेऊया. आता हात द्यायचा चांगला असा पूर्ण एकत्र झालं पाहिजे. आता आपण पाणी टाकून घेऊया. म्हणजे वांग्याच्या म्हणजे जास्त झालं नाही पाहिजे आणि कमी झालं नाही पाहिजे, असं पाणी टाकून घेऊया एकदाच. झाकण ठेवून देऊया. आता आपण हे बट्ट्यांसाठी हे पीठ आणलेलं आहे दळून, हे गव्हाचं पीठ. तर हे बघू शकता कसं आहे. तर दाणे दाणे आहे, असे रवाड, म्हणजे रवाड आहे ते असं. तर हे 1.5 किलो पीठ आहे. हे 1.5 किलो पीठ आहे. तर आपण आता याच्यामध्ये सामान टाकून घेऊया आपलं. तर ओवा टाकून घेऊया पहिले. आणि ओवा टाकल्यानंतर तीळ टाकायचे आहेत. तिळाने असे मस्त म्हणजे चवदार लागतात ते. आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. हळद टाकायची थोडी, रंग येते त्याला मग पिवळा. तर मी मीठ इथे 1.5 किलोला 2 पोहे खायचे चमचे टाकले मीठ. आणि तीळ 4-5 चमचे टाकले पोहे खायचेच. तर हे तीळ टाकले ना, तर कशी बट्टी खायला तशी पण चांगली वाटते. जेवणासोबतच काय, पण तशी हातात घेऊन बी खायला चांगली वाटते.
चवदार वाटते. तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा, असं तुम्हाला पण आवडेल. आता आपण तेलाचं मोहन टाकू याच्यात. एक छोटी वाटी तेल घेतलं मी. ते तेलाचं मोहन टाकायचंच आहे आणि ते एखाद्या चमच्यानं कालवून घ्यायचं. झटका लागेल हाताला आणि हातानं असं पूर्ण एक मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता दररोज पोळी भाजी तर खातोच, पोळी भाजी वरण, तर एखाद्या दिवशी बट्ट्या पण होऊन गेल्या पाहिजेत, म्हणून आज बट्ट्याचा बेत केला आहे मी. तुम्ही पण करा असा. आता हे सगळं पूर्ण असं करू घ्या. हे असं मिश्रण होते आणि हे अशी मूठ झाली पाहिजे तयार. असं तेल टाकायचं बरोबर. आता थोडा खाण्याचा सोडा टाकूया आपण थोडासा, त्याच्यानं म्हणजे कुरकुरीत मस्त होता अशा बट्ट्या. आता हे पाण्याने भिजवून घेऊया आपण. याचा गोळा तयार करून घेऊया. आपला गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचे असे गोळे तयार करून घेऊया. अशी हातावरच अशी बारीक करून घेऊया आणि त्याला असं तेल लावून घेऊया आणि अशी गोल गोल करत तेल लावून गोल गोल करत पुरणपोळी सारखी अशी करून घेऊया. हे ते अशी करून घेऊया. बघा मी कशी करत आहे. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा असं. बघा कसा छान गोळा आला आपला. दुसरी पण करून दाखवते मी. भाजी आपली शिजत आलेली आहे. वरण भात पण 4 शिट्टे झालेले आहे वरण भाताच्या पण. आता हा दुसरा गोळा पण तर करत आहे. बघा अशा करून घ्यायच्या आहे. लगेच गोळे केले तरी चालते, म्हणजे असं काही नाही की पीठ मुरू द्यायचं की काही, कारण आपण हे पाण्यामध्ये वाफवून घेणार आहोत. आता आपण आपली भाजी पाहूया झाली का नाही. भाजी पण मस्त शिजलेली आहे. पाहून घ्या, मस्त शिजलेली आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. आता भाजी झाली, वरण भात पण झालेला आहे. आता आपण बट्ट्या एका कुकरमध्ये पाणी टाकूया. आता आपल्या 1.5 किलोमध्ये बघू शकता किती बट्ट्या झाल्या. 1 तांब्या पाणी टाकायचं, थोडं वर टाकायचं आणि आपण पाण्यात उकळून घेऊया. तुम्हाला पाण्यात नशी उकडायचं आहे तर तुम्ही वाफेवर पण ठेवू शकता, पण मी पाण्यातच उकडते. थोडंसं तेल टाकूया त्याच्यात, म्हणजे त्या खाली चिकटत नाही. आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तेव्हा एक एक करून टाकायचं आहे. अर्धे टाकून घ्यायचे. आपले 10-12 गोळे झालेले आहेत. 1.5 किलोचे गोळे पण असे मोठे मोठेच आहे. बघा आपले गोळे कसे छान झालेले आहेत. आणि आता आपण तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये. तळूनच घेऊया. आता एक एक करून काढून घ्यायचे. हे 12 गोळे झालेले आहेत 1.5 किलोचे. तर हे 8 जणांचं जेवण सहज झालेलं आहे. तर बघू शकता. आता मी तळून घेते. याला असे कापून घ्यायचे आहे. ते तुम्हाला वाटले तर तुम्ही चौकोनी कापू शकतात. कढई पण टाकून घेते. आणि लाल खमंग होऊ द्यायचे मस्त. आणि आता ताटात तयार करून घेते मी वाढायला. तर बघू शकता बा किती मस्त तिळण हे. एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. मी मोडून पण दाखवते तुम्हाला. बघू शकता किती मस्त सर्व करून असे तळून घ्यायचे आहे. तीळ पण कसे दिसतात त्याच्यामध्ये. किती नरम आणि कुरकुरीत झालेत. तसे पण खायला चांगले वाटतात ते. आपण ताटच तयार केलेलं आहे. तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तूप घेऊन खाऊ शकता वरण, किंवा तुम्ही वरणाला तडका पण देऊ शकता. तसं पण चांगलं वाटते त्याच्यासोबत. माझे मागील व्हिडिओ पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा.